शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। संभाजीनगरहून तुम्ही थेट आज मुंबईत पोहोचलात, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। काय नेमक्या चर्चा झालेल्या आहेत? महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्याही निवडणुका आहेत, काही चर्चा झाली आहे का? नाही, ते चर्चामध्ये आता निवडणुकीची तयारी, निवडणूक म्हणजे पुढे प्रचार, बाकी सगळ्या दृष्टिकोनातून कसं करायचं, काय करायचं, गाईडलाईन घेतली। काही माझ्याकडे सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा मराठवाड्यातले जिल्हे आहे, त्यामुळे आता तिथे कसं करायचं ते सगळी चर्चा केली। कोण काय करतं तेही सांगितलं त्यांना। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि यामध्ये कुणाचं पारडं तुम्हाला जड वाटतंय आणि शिवसेनेला किती जागांवरती विजय मिळवता येईल असं वाटतंय? मी तुम्हाला सांगू का, विजय हा त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच होणार। लिहून घ्या तुम्ही, कारण तुम्हाला माहिती आहे की हे सगळे आपसातल्या भांडणामुळे तो त्याचा उमेदवार पाडेल, हा त्याचा उमेदवार पाडेल आणि प्रचंड भांडण आहे, हे पॅचअप पण होणार नाही। आणि त्यामुळे तो फायदा जर आम्ही घेतला, तर तो फायदा आमच्या उमेदवाराने घेतला तर आम्ही सक्सेस होऊ आणि सक्सेस होण्याचा दिशा येत आहे। आता महायुती जी धुसफूस सुरू आहे, जी अँटी इन्कम्बन्सीचा फायदा होईल प्रचंड। अहो किती भ्रष्टाचार हा पहिला मुद्दा आहे आमचा। निवडणुकीला आम्ही त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा काढणार आहोत। भ्रष्टाचार किती बरबटलेले आहे। अहो ते तर महाराष्ट्रात हे तर भ्रष्टाचार करतात, पण बाकीचे लोक त्या ठिकाणी कर्मचारी ठिकठिकाणचे ते सगळे अधिकारी कर्मचारी प्रचंड भ्रष्टाचार, कोणाचं काम स्वतः होत नाही। समजा कोणी जर गेला एखादा शेतकरी, तर त्या शेतकऱ्याचं पण काम त्या ठिकाणी होत नाही, सातबारा मिळत नाही, पैसे दिल्याशिवाय होत नाही। हे असं चाललं यांच्या राज्यामध्ये। म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या राज्यात आम्ही मंत्री होतो शिवशाही सरकारमध्ये, त्यात शिवसेना भाजप दोघेही होता, कधी भ्रष्टाचार नाही केला। आज क्लिअर होता। आज इथे इतका भ्रष्टाचार चालला की लोक चिडतात। कुठेही कामाला जाओ, इंडस्ट्रीवाला जातो, कुठे कामाला तर पैसे दिल्याचं होत नाही। हा भ्रष्टाचाराचे लक्तरे त्या ठिकाणी आम्ही काढणार आहोत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून यांचं अधपतन होण्याची वेळ आता आलेली आहे। नक्कीच उदय सामंत जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी एक विधान केलं आहे आणि त्या विधानावर तुमची प्रतिक्रिया हवी आहे। ते म्हणत आहेत की चंद्रकांत खैरे हे अंबादास दानवे यांना कामच करू देत नाही, अंबादास दानवे आता बॉस बदलण्याच्या तयारीत आहे। या विधानाकडे ते उत्तर कसं देणार? अंबादास दानवे बॉस बदलण्याच्या तयारीत आहे म्हणजे कोणता बॉस? उद्धव ठाकरे किंवा मग तुम्ही, असं त्यांचं म्हणणं। अच्छा, म्हणजे ते दुसरीकडे जाणार का? तसं काय नाही, अंबादास हा प्रामाणिक शिवसैनिक आहे, माझ्या हाताखाली ट्रेन झालेला आहे, त्यामुळे मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही। आणि तुम्हाला एक सांगतो, हे जे आहे ना, तुम्ही जर आता भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये किंवा या युतीच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार प्रचंड चालला इंडस्ट्रीमध्ये, MIDCमध्ये, तो आमचे मित्र, जुने मित्र आहेत, ते आमच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, ते जुने मित्र सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार चालू आहे। त्यांनी ओळखून घेतलं पाहिजे। फक्त घोषणाबाजी करून फायदा नाही, पांढरी दाढी वगैरे करून उपयोग नाही। तुम्ही त्या ठिकाणी किती भ्रष्टाचार करत आहात हे लोकांना दिसून येतं। इंडस्ट्रीवाले रडतात, हे म्हणता ही कंपनी येते, ती कंपनी येते, पण त्यांना घेतल्याशिवाय काही नाही, असं चाललं। तर तो भ्रष्टाचार थांबवा तुम्ही, तुमचं नाव होईल, नाही तर तुम्ही खड्ड्यात जाणार। थेट आरोप आहे उदय सामंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा। हा भ्रष्टाचार, प्रचंड भ्रष्टाचार आहे MIDCमध्ये, आणि म्हणून हा असा भ्रष्टाचार तुम्ही करता, कशाला करता तुम्ही भ्रष्टाचार? लोक येऊ द्या, रोजगार मिळेल ना लोकांना, जरा स्वतःहून त्या ठिकाणी तुम्ही मदत करा त्यांना। उदय सामंतची आपण त्यांना मदत करा। भ्रष्टाचाराची प्रकरणं तुम्ही बाहेर काढणार आहात का किंवा काही पुरावे देणार? आता नाही, महानगरपालिकेच्या वेळेस। नक्कीच राजू शिंदे यांनी सुद्धा आता गद्दारी केली त्यांनी। आम्ही त्याला तिकीट दिलं, तो तिकिटाच्या लायकीचा पण नव्हता, तिकीट दिलं आणि त्या तिकिटाच्या दृष्टिकोनातून उद्धवसाहेब आले म्हणून त्या ठिकाणी त्यांना आम्ही तिकीट देऊन टाकलं आणि आम्ही प्रचार केला, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्याचं काही नव्हतं आणि तो पडला आणि तो परत तिसऱ्या दिवशी अंबादास दानवे आपलं ते नाना हरिभाऊ नानांचे फोटो काढून त्या ठिकाणी हे करायला लगेच आम्हाला हा गेला आता। पण आता प्रत्यक्षात तो अधिकृतपणे काल परवा गेला, परंतु सन्माननीय मंत्री अतुल सावेजी त्याला येऊ देत नव्हते। कारण अतुल सावेला तुम्हाला सांगतो, अतुल सावेला पाडण्यासाठी इम्तियाज जलीलसारखा MIMचा आमदार किंवा खासदार होता, त्याला त्या ठिकाणी मदत करायची आणि अतुलला पाडायचा हा त्याचा डाव होता, म्हणून अतुल सावे त्याला येऊ देत नव्हता आत्तापर्यंत। हे म्हणजे एका मुसलमानाला त्या ठिकाणी सपोर्ट करणारा हा माणूस आणि अतुल सावेला पाडणारा माणूस कुठे गेले भाजपचं हिंदुत्व? हे मला म्हणायचं। नक्कीच, पण एका दगडात भाजपने मग दोन पक्षी मारले असं म्हणावं का? कारण संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढवली, ते पण नाराज असल्याची चर्चा आहे। यानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्षातला एक शिलेदार फोडला, 1 लाख मतं घेतली त्या ठिकाणी विधानसभेमध्ये। नाही, आमचा शिलेदार नाहीच तो
तो डुप्लिकेट शिलेदार आहे, तो आला त्याला तिकीट दिलं आणि गेला तो. त्यापेक्षा एखादा प्रामाणिक शिवसैनिकाला दिलं असतं तर तो निवडून आला असता. परंतु ठीक आहे, झालं ते सोडून द्या. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी संजय शिरसाटसुद्धा का त्रस्त आहे, कारण आता त्यांच्या पाठीमागे काहीतरी आहे, लागलं काहीतरी. ओके. पण एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की तुम्ही म्हणता ते गद्दार होते, त्यांची लायकी नव्हती, मग त्यांना तिकीट का दिला हा पण प्रश्न आहे. तिकीट असं दिलं तर ते आणलं आणि लगेच त्याला तिकीट देऊ. श्रेष्ठीने तुमचं ऐकलं नाही? नाही, मी त्यावेळेस मी मध्ये पडलो नाही, परंतु अंबादास दानवे यांनी ते पाहिलं आणि आता एकदा पक्षाचा निर्णय झाल्यानंतर मग मी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा कडबड एकदा पक्षाने आदेश दिल्यानंतर मग काय बोलायचंच नाही. राजू शिंदे म्हणतात की शिवसेना शिल्लक ठेवणार नाही, सगळ्यांना राजूला म्हणा तू शिल्लक राहशील का पहा, भाजप तुला कोणत्या कचऱ्यामध्ये टाकून देईल, ते डम्पिंग करून टाकेल तुला. तुझ्या बाजूला डम्पिंग ग्राउंड आहे, तिथे तुला डम्प नाही केलं तर माझं नाव बदलून ठेव, भाजप करेल. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन नरसिंग गजलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.